लातूरच्या रेणापुरातील घनसर गावात 2 शेतकऱ्यांनी 7 एकरातील कोथिंबिरीच्या पिकावर फिरवला नांगर। काढणीला आलेल्या कोथिंबिरीला बाजारात सध्या अत्यल्प दर। जालन्याच्या दाभाडीमध्ये मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात। अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या माजलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4,500 रुपयांच्या दरम्यान दर। खानदेशात उशिराच्या मृगबहर केळी बागांची लागवड सुरू। पावसामुळे रखडली होती लागवड। आगाऊ नोंदणी करूनही ऊतीसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा संथ गतीने। देशामध्ये गेल्या 2 वर्षांपासून डाळिंबाचं उत्पादन घटलं। डाळिंबाला बाजारात सरासरी 9,000 ते 12,000 रुपयांचा दर। ढोबळी मिरचीचे दर मागच्या काही आठवड्यांपासून घसरले। ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान भाव। जालन्याच्या खरपुडी इथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी मासिक चर्चासत्र उत्साहात संपन्न। शेळी पालनाबाबत शेतकऱ्यांना केलं गेलं मार्गदर्शन। देशामध्ये मक्याच्या उत्पादनात वाढ। खरीपात सुद्धा मक्याची लागवड वाढली। मक्याला 2 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान भाव। राज्यातील बाजारामध्ये पेरूची आवक वाढली। पेरूला 3 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर। खानदेशात यंदा तूर लागवड जवळपास 16,200 हेक्टरवर। सोयाबीन आणि कापूस पिकामध्ये सुद्धा आंतरपीक म्हणून तूर लागवड। जालन्यामध्ये मेरा अभिमान अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रेशीम शेतीकडे वळावं, यासाठी सरकारकडून विशेष अभियान। अकोल्याच्या कुटासामध्ये जौखेड शिवारामध्ये अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांच्या कपाशीचं पीक उपटलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल।